मी आज अशा होम रेमेडी शेअर करणार आहे ज्या केसांसाठी 100% इफेक्टिव्ह आहेत आणि मी स्वतः त्यांचा उपयोग करून बघितलेला आहे, स्वतः अनुभव घेतलेला आहे. पहिली होम रेमेडी आहे कांदा. कांदा सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल आहे. कांद्याचा वास तीव्र असतो, पण केसांसाठी तो तितकाच उपयुक्त असतो. कांद्याचा वापर केसांसाठी कसा करायचा? कांदा छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये त्याला कापून घ्या. मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून मिक्सरमधून त्याची पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट तुम्ही गाळून घेऊ शकता किंवा डायरेक्टली तशीच बारीकसर जर पेस्ट असेल तर डायरेक्टली तुम्ही केसांवरती अप्लाय करू शकता. तुमच्या हातांच्या बोटाने हळूहळू केसांना ती पेस्ट अप्लाय करा, केसांना लावा, 15-20 मिनिट ठेवा आणि तुमचे केस धुवून टाका. ह्याचा वास येतो, पण केस मात्र खूप स्पीडने वाढतात. मी स्वतः घेतलेला अनुभव आहे. आठवड्यातून कमीत कमी 2दा आणि जास्तीत जास्त 3दा तुम्ही हा उपाय करू शकता. केस धुताना तुम्ही माइल्ड शॅम्पूचा वापर करू शकता किंवा फक्त पाण्याने केस धुवू शकता. खोबरं केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे, म्हणूनच खोबऱ्यापासून तेल बनवलं जातं. ओलं खोबरं घ्या, बारीक बारीक तुकडे करून घ्या आणि मिक्सर मधून त्याची बारीक पेस्ट करून घ्या. जर तुम्ही हे ओलं खोबरं एक रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी जर त्याची पेस्ट करून घेतली तर त्याचे जे परिणाम आहेत केसांसाठी ते डबल होतात किंवा द्विगुणित होतात. त्याचे खूप सारे बेनिफिट तुमच्या केसांना मिळतात. केसांची लेंथ वाढते, केस दाट होतात आणि केस खूप शायनी होतात, खूप मुलायम होतात. तुम्ही एकदा करून पहा, तुम्हाला ह्याचा इफेक्ट, याचा परिणाम नक्की जाणवेल. आठवड्यातून 2दा तुम्ही हा उपाय करू शकता, मॅक्झिमम 3दा तुम्ही हा उपाय करू शकता. तिसरी होम रेमेडी मी शेअर करणार आहे मेथीचे दाणे किंवा मेथीच्या बिया. सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असतात. रात्रभर 2 चमचे मेथीच्या बिया अर्धा कप पाण्यामध्ये भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी पिऊन टाका. हे पाणी फेकून देऊ नका, कारण हे जे पाणी आहे मेथीच्या बियांमध्ये असणारी सर्व पौष्टिक तत्व ह्या पाण्यामध्ये विरघळलेली असतात, जी आपल्या हाडांसाठी, आपल्या संपूर्ण शरीरासाठी, आपल्या केसांसाठी खूप फायद्याची असतात. तर हे पाणी प्या. हे पाणी तुम्हाला थोडंसं कडवट लागेल, पण हे खूप उपयुक्त असं आहे. ज्या बिया आहेत उरलेल्या, त्या बिया किंवा मेथीचे दाणे तुम्ही मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पेस्ट बनवून घ्या आणि ही पेस्ट केसांना लावा. 15-20 मिनिट केस तसेच राहू द्या आणि साध्या पाण्याने माइल्ड शॅम्पूने तुम्ही केस धुवा. आठवड्यातून 2दा किंवा 3दा हा उपाय करून बघा. तुम्हाला खूप केसांमध्ये फरक बघायला मिळेल. पुढची होम रेमेडी आहे कढीपत्ता. कढीपत्ता अगदी इझिली अवेलेबल होतो. सुका किंवा वाळलेला कढीपत्ता घ्यायचा नाहीये. ओला किंवा ताजा कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत. मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. फडक्यामध्ये ज्याला आपण वस्त्रगाळ म्हणतो, फडक्यामध्ये घेऊन ते त्याचं पाणी पिळून काढायचंय आणि ते पाणी केसांना लावायचंय. केस खूप सुंदर प्रकारे त्यांची वाढ होते आणि केस शायनी होतात आणि हा एकमेव असा उपाय आहे ज्यामुळे तुमचे ग्रे कलरचे किंवा पांढरे झालेले केस काळे व्हायला सुरुवात होते. जी केस ऑलरेडी पांढरे झालेले आहेत ते आपण काळे करू शकत नाही, पण परत जी वाढणारी नवीन जे केस वाढतात ते मात्र पांढरे येणार नाही, तर ते काळेभोर असेच होणार. पण हा उपाय तुम्हाला रेग्युलर करावा लागेल. कमीत कमी 3 महिने हा उपाय करून बघा. तुमचे पांढरे झालेले किंवा ग्रे झालेले केस आहेत ते नक्कीच तुम्हाला कमी प्रमाणात मिळतील. म्हणजे ज्याला आपण अलसी म्हणतो किंवा ज्याला जवस म्हणतात मराठीमधून, जवसाच्या बिया म्हणतात, फ्लेक्स सीड्स. ह्यामुळे केस अतिशय सॉफ्ट, मुलायम, शायनी आणि सिल्की होतात. रात्रभर 2 किंवा 3 चमचे फ्लेक्स सीड्स किंवा ज्याला आपण जवसाच्या बिया किंवा अलसी म्हणतो ते भिजत ठेवायचे. दुसऱ्या दिवशी त्याचं असं थिक किंवा घट्ट असं त्याच्यामधून एक द्रव्य बाहेर पडतं पांढऱ्या कलरचं, चिकट चिकट. ते तुम्ही गाळून घ्यायचंय आणि किंवा तसं न करता भिजवलेल्या त्या बिया तुम्ही डायरेक्ट मिक्सीमधून तुम्ही बारीक करून घेऊन त्याची पेस्ट जी तयार झालेली असेल ती पेस्ट किंवा त्याचं ते चिकट पाणी जे आहे
ते तुम्ही केसांमध्ये लावा. सगळ्यात माझा हा फेवरेट आणि इफेक्टिव्ह होम रेमेडी ही आहे. मला ही खूप इफेक्टिव्ह वाटते. म्हणजे प्रत्येक वेळेस जेव्हा पण मी करेल तेव्हा मला माझ्या केसांमध्ये खूप फरक जाणवतो. खूप सॉफ्ट आणि सिल्की होतात. मी जेवढ्या होम रेमेडी सांगितल्या त्या ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहेत. आपल्याला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी वापरल्याने आपले केस वाढतात आणि आपण ते करतोही कधी-कधी. पण त्याचा परिणाम आपल्याला कधी भेटत नाही. त्याचं कारण असं आहे, की आपण एकदा दोनदा करतो आणि आपण लगेच परिणामांची अपेक्षा करतो. तर कोणतीही गोष्ट आपल्या शरीरावरती इफेक्ट करण्यासाठी काही वेळ लागतो. जसं की तुम्ही कुठलीही होम रेमेडी जर करत असेल, तर कमीत कमी तुम्ही ती 21 दिवस केली पाहिजे आणि मॅक्सिमम जास्तीत जास्त तुम्ही ती 3 महिने केली पाहिजे. कोणतीही गोष्ट सातत्याने जर तुम्ही 3 महिने केले, तर त्याचा तुम्हाला लाँग टर्ममध्ये परिणाम दिसणार म्हणजे दिसणार. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. आपण खूप साऱ्या गोष्टी करतो केसांसाठी, पण आपण त्या करत असताना आपण आपल्या डोक्यामध्ये काय विचार चालू असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही कांदा लावताय केसांना आणि मनामध्ये विचार चालू आहेत, की काय आतापर्यंत एवढे सारे उपाय केले, पण काही होत नाहीये. माझे केस खूपच ग्रे होत चाललेत किंवा माझे केस खूप गळतायत किंवा माझ्या केसांची वाढच बिलकुल होत नाहीये. असं तुम्ही निगेटिव्ह बोलत असता. तुम्ही जे पण काही बोलता, तुमचं शरीर, तुमचं मन तो प्रत्येक शब्द ऐकतं आणि त्यानुसारच कार्य करतं, काम करतं. म्हणजे आपण जे पण बोलतो, आपलं शरीर ते ऐकतं आणि त्यानुसारच वागतं. आपलं शरीर, आपलं मन अतिशय आज्ञाधारक आहे. म्हणून तुम्ही जी पण होम रेमेडी करत असाल, सिंपल केसांना ऑइल लावत असाल, हेअर मसाज करत असाल, ते करत असताना तुमच्या डोक्यामध्ये असे विचार असले पाहिजे. तुम्ही असं इमॅजिन केलं पाहिजे, की तुमच्या केसांना तुम्ही जसं काय अमृतच लावत आहेत. जे पण काय करताय ते तुमच्या केसांसाठी खूप उपयुक्त आहे आणि आता तुमचे केस खूप सुंदर होणार आहे, घनदाट होणार आहेत, काळेभोर होणार आहेत किंवा त्यांची लेंथ खूप वाढणार आहे. आपण जर पॉझिटिव्ह स्वतःला सांगितलं, तर आपल्याला रिझल्ट सुद्धा पॉझिटिव्हच मिळणार. तर ह्या काही होम रेमेडीज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. जर तुम्हाला अशा काही गोष्टी माहिती असतील, ज्या इझिली आणि कमी पैशात अवेलेबल होऊ शकतात आपल्याला आणि ज्या तुम्ही स्वतः वापर करून बघितलाय, तुम्ही अनुभव घेऊन बघितलाय, तर प्लीज कमेंटमध्ये मला शेअर करा. थँक यू.